अमरावती नागपूर महामार्गावरील रहाटगाव परिसरातील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली। पहाटेपासूनच हजारो शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमला। अमरावती शहरालगत असलेल्या रहाटगाव परिसरातील प्राचीन आणि प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। पहाटे काकड आरतीपासून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आणि त्यानंतर दर्शनासाठी भाविकांची अखंड रांग लागली। महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात रुद्राभिषेक, महापूजा, भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह, धार्मिक प्रवचन तसेच पालखी सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला। शहरासह ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल झाले। भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची, दर्शन रांग व्यवस्थापनाची तसेच सुरक्षा व्यवस्था करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावे असे आवाहन मंदिर संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे। 14, 15 आणि 16 फेब्रुवारी या 3 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। हे श्री शंकर मंदिर संस्थान सिद्धेश्वर जे देवस्थान आहे ते रहाटगावला या ठिकाणी आहे, राष्ट्रीय महामार्गावर आहे आणि अमरावती मधलं अतिशय सुंदर असं देवस्थान, पर्यटन स्थळ असं या ठिकाणी झालेलं आहे। दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात। आपणही एकदा अवश्य या ठिकाणी भेट द्यावी अशी विनंती करतो। खूप जुनं हे सिद्धेश्वर लिंग आहे सिद्धेश्वराचं आणि या रस्त्यांच्या रुंदीकरणामध्ये ते तोडण्यात आलं होतं, त्याची पुनर्स्थापना आम्ही या ठिकाणी केली आणि आज या ठिकाणी भाविकांच्यासाठी हे सुंदर मंदिर उभं केलेलं आहे। भाविक भक्तांनी याचा अवश्य लाभ द्यावा अशी विनंती मी सर्वांना करतो। महाशिवरात्री निमित्त आणखी काही उपक्रमाचे किंवा कार्यक्रमाचे आयोजन? महाशिवरात्री निमित्त आज सकाळी 3 वाजतापासून अभिषेक सुरू झाले, दिवसभर या ठिकाणी दर्शन झाले। आता लोकांची प्रचंड गर्दी रांग लागली आहे। संध्याकाळी 9 वाजता या ठिकाणी भक्ती संगीत आहे। रात्री 12 वाजता महाशिवरात्रीचा उत्सव आहे। रात्री 12 वाजता या ठिकाणी उत्तर पूजा होते देवाची आणि 12 वाजता महाआरती करून या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केल्या जाते, प्रसाद वाटला जातो आणि महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो। मंदिर आता आम्ही बांधलं हे, परंतु हे लिंग जे आहे, हा जो देव आहे, हे जवळपास 150-200 वर्ष झाले। 1840 मध्ये जो या ठिकाणी याची स्थापना झाली होती अशी आख्यायिका आहे आणि परमेश्वराने आम्हाला सद्बुद्धी दिली, आम्ही मंदिर बांधलं।